Hello students, good morning. See today's problem. In this problem, trial balance of Radhika Limited is given as on 31st March 2017. Debit balances, stock. This stock is of 31st March 2017, so it is closing stock. We will show it in inventory. Okay. Fixed assets. These are fixed tangible assets. Sundry debtors, trade receivable. Staff advance, it means advance given to staff against salary, so it will be short term loans and advances. Cash in hand and bank balance, cash and cash equivalents. Then share issue expenses, other non current assets because they are amortizable after 12 months. Bills receivable, trade receivables, and investment, non current asset. Then share capital, शेअर कॅपिटलमध्ये येईल ऑब्व्हियसली. जनरल रिझर्व्ह अँड सरप्लस. लोन फ्रॉम बँक ऑफ बरोडा लॉंग टर्म बॉरोइंग्समध्ये येईल. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्समध्ये येईल. नेट प्रॉफिट फॉर द इयर मीन्स नेट प्रॉफिट फॉर द करंट इयर 5,40,000 अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स ओपनिंग बॅलन्स इज 2 lakhs. सो आपण हे दोन्ही गोष्टी रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये लिहिणार आहोत. पहिल्यांदा आपण ओपनिंग बॅलन्स लिहिणार आणि त्याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट फॉर द इयर करणार आणि आलेल्या टोटलमधून जर काही अप्रोप्रिएशन्स असतील तर ती करणार आहोत. शॉर्ट टर्म लोन्स, दीज आर शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. सन्ड्री क्रेडिटर्स, ट्रेड पेएबल्स अँड अनक्लेम्ड डिव्हिडंड, अदर करंट लायबिलिटी. ओके, नाव सी द ॲडिशनल इन्फॉर्मेशन. फर्स्ट ट्रान्सफर्ड टू जनरल रिझर्व्ह रुपीज 1 lakh. We have to deduct this 1 lakh rupees amount from total profit and add in general reserve, old general reserve. Directors recommended 6% dividend. Just like last problem, this is just a proposed dividend. So no liability will be created for this. And आपण नोट म्हणून नोट्स टू अकाउंट्सच्या खाली किंवा बॅलन्स शीटच्या खाली आपण नोट लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये हे इन्फॉर्मेशन लिहिणार आहोत. Out of debtors, debts due for more than 6 months were rupees 1,04,000. This is just like last problem. We have to write this information in detail in notes to accounts. Sundry creditors included creditors for goods rupees 2,10,000 while the remaining are for expenses. हे पण इन्फॉर्मेशनच आहे आपल्याला. ट्रेड पेएबल्समध्ये सन्ड्री क्रेडिटर्स या हेडिंग खाली क्रेडिटर्स फॉर गुड्स अँड क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस असं म्हणून दोन अमाऊंट वेगळ्या करून द्याव्या लागतील. लोन फ्रॉम बँक ऑफ बरोडा इज सेक्युअर्ड अगेन्स्ट स्टॉक. हे इन्फॉर्मेशन लॉंग टर्म बॉरोइंग्समध्ये लिहावं लागेल नोटमध्ये. मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट इज रुपीज 1,78,000 वाईल फेस व्हॅल्यू इज रुपीज 1,60,000. हेही इन्फॉर्मेशन आपल्याला लिहावं लागेल नोटमध्ये. आणि आणखी कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे या ठिकाणी. ट्रायल बॅलन्समध्ये प्रॉफिट फॉर द इयर दिलेला आहे किंवा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. याचं कारण वी आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ओनली बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2017 इन दिस प्रॉब्लेम. म्हणजे काही वेळेला फक्त बॅलन्स शीटसुद्धा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला विचारू शकतात. ओके, सो नाव वी विल construct the balance sheet. As per the given trial balance, there will be share capital and reserve and surplus as well as long-term borrowings. And in current liabilities, short-term borrowings, trade payables, other current liabilities and short-term provisions. On asset side, tangible fixed assets, non-current investments, other non-current assets. And in current assets, inventory, trade receivables, cash and cash equivalents, and short-term loans and advances for staff advance. Okay, so I will construct the balance sheet and then we will prepare notes to accounts. Let's start. So here I have constructed the balance sheet. Okay, and now we'll prepare notes to accounts here. First note will be of share capital as per headings given in the balance sheet. इथे हेडिंग्स लिहिले आहेत बघा, बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहेत त्याप्रमाणे. आता ट्रायल बॅलन्स वाचायचा आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला नोट्स टू अकाउंट्समध्ये डिटेल्स लिहायचे आहेत. काही नोट्स मी केलेल्या नाही आहेत याचं कारण त्याच्यामध्ये काही नोट्स करण्यासारखं नाही आहे. इन्फॉर्मेशन डिरेक्टली दिलेलं आहे. ओके, नाव सी द ट्रायल बॅलन्स. इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इज शेअर कॅपिटल इज रुपीज 40 lakhs. सो ॲज द शेअर्स फेस व्हॅल्यू इज रुपीज 100, there will be 40,000 equity shares of rupees 100 each. Okay, so I will write here authorized capital is not given in this problem, so directly issued, subscribed and paid up.
issued, subscribed and paid up 40,000 equity shares of rupees 100 each, and so share capital will be 40 lakhs. This is the final amount of this note. Now reserve and surplus. General reserve and profit and loss account balance is given. So first general reserve. Amount in inner column is 1,40,000 given in the trial balance. जागा सोडणार आहे मी कारण ॲडजस्टमेंट आहे आपल्याला माहिती आहे. आता सरप्लस अँड डेफिसिट बॅलन्सेस मीन्स तुम्ही सरप्लस ऑब्लिक डेफिसिट असंच लिहायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिटेल्स पण तुम्ही लिहू शकता, नुसतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण लिहू शकता. ओके. ॲज पर अवर डिस्कशन नेट प्रॉफिट फॉर द इयर अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपनिंग बॅलन्स अशा दोन गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. बरोबर आहे. सो फर्स्ट वी हॅव टू राईट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपनिंग बॅलन्स. Inner column 2 lakhs. Add net profit for the year. आपण हे जे ॲड करतो हा नेट प्रॉफिट आपण इन्कम स्टेटमेंट तयार करून काढतो. जे इन्कम स्टेटमेंट या प्रॉब्लेममध्ये करायला सांगितलेलं नाही आहे त्यामुळे त्यांनी नेट प्रॉफिट फॉर द इयर दिलेलाच आहे. ओके. इट इज 5,40,000. So total amount available for appropriation is 7,40,000. अमाऊंट अवेलेबल फॉर ॲप्रोप्रिएशन. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इन्कम स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट करायचं नाही आहे त्यामुळे आपण डिरेक्टली आता याच्यामधून लेस ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. जनरल रिझर्व अमाऊंट ट्रान्सफर टू जनरल रिझर्व इज रुपीज 1 lakh. So we have to deduct rupees 1 lakh from this. 7,40,000 minus 1 lakhs means 6,40,000 in outer column. Now we have deducted general reserve from this profit. Now we have to add this in this old general reserve. So add transferred from profit and loss account 1 lakh. Total amount is 2,40,000. Now 2,40,000 plus 6,40,000 means 8,80,000. This is the final answer of this note. Okay. Now long term borrowings. In the problem they have told us that there is loan from Bank of Baroda rupees 6 lakhs. Okay. So loan from Bank of Baroda, and in adjustment additional information is given that this loan is secured against stock. We have to write this. So secured against stock and the amount is rupees 6 lakhs. हेच या नोटचं फायनल उत्तर आहे. फक्त बॅलन्स शीट करायला सांगितली तर इट विल बी इझी. नाउ ट्रेड पेएबल्स. सी द बॅलन्स शीट. इन दिस बॅलन्स शीट आय हॅव प्रिपेअर्ड नोट ऑफ शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस अँड लॉंग टर्म बॉरोइंग्स. देर आर शॉर्ट टर्म बॉरोइंग्स, पण शॉर्ट टर्म बॉरोइंग्स ही शॉर्ट टर्म लोन या नावानेच दिलेली आहेत त्यामुळे ते मी डिरेक्टली बॅलन्स शीटमध्ये भरणार आहे. त्यामुळे मी ट्रेड पेएबल्सची नोट डायरेक्टली केली आहे. तुम्हाला लक्षात येण्यासाठी तुम्ही शॉर्ट टर्म बॉरोइंगची पण नोट केली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ट्रेड पेएबल्समध्ये क्रेडिटर्स दिलेले आहेत टोटल आणि क्रेडिटर्स फॉर गुड्स दिलेले आहेत. टोटल क्रेडिटर्स 2,80,000 आहेत बघा ट्रायल बॅलन्समध्ये. अँड आउट ऑफ दॅट क्रेडिटर्स फॉर गुड्स were rupees 2,10,000. So creditors for expenses will be obviously 70,000. आपल्याला ते लिहावं लागेल. Sundry creditors for goods 2,10,000. Sundry creditors for expenses remaining amount
70,000. So total amount will be 2,80,000. In this problem, bills payable are not given. Okay, so 2,80,000. Now next, notes to account. Other current liabilities. ट्रेड पेबल झाल्यानंतर अदर करंट लायबिलिटीज आपल्याला लिहायचे आहेत आणि अदर करंट लायबिलिटीजमध्ये येईल अनक्लेम्ड डिव्हिडंड. अनक्लेम्ड डिव्हिडंड याचा अर्थ आहे शेअर होल्डर्सनी तो क्लेम करून कंपनीकडून नेलेला नाही अजून आधीचा. सो इट विल बी द लायबिलिटी ऑफ द कंपनी टू पे दॅट डिव्हिडंड टू द रिस्पेक्टिव्ह शेअर होल्डर. सो इट इज अदर करंट लायबिलिटी. ओके. Now short term provision, your provision for tax. खरं तर आता एवढे प्रॉब्लेम मी डिटेल एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला हेडिंग्स पाठ होणं एक्सपेक्टेड आहे जर तुम्ही प्रॉपर स्टडी केलेला असेल प्रॉब्लेम्सचा. तर आता अदर नॉन करंट ॲसेट्स. अदर नॉन करंट ॲसेट्समध्ये येतील शेअर इश्यू एक्सपेन्सेस, आणि इन्फॉर्मेशन जे दिलेलं आहे ते इंटू ब्रॅकेट अमॉर्टायझेबल आफ्टर 12 months. म्हणजे ते 12 महिन्यांनी अमॉर्टाईज करायचे आणि अमाऊंट इज 53,200. आता ट्रेड रिसिवेबल्स. ट्रेड रिसिवेबल्समध्ये मोर दॅन 6 monthsचे कोणते आहेत आणि अदर कोणते आहेत असं दिलेलं आहे सन्ड्री डेटर्समध्ये. सो ए सन्ड्री डेटर्स, अनसिक्युअर्ड अँड कन्सिडर्ड गुड मीन्स सिक्युरिटी दिलेली नाही आहे. अँड कन्सिडर्ड गुड याचा अर्थ देर आर नो बॅड डेट्स. नाव फॉर मोर दॅन 6 months, 6 months अँड अदर म्हणूया आपण मीन्स लेस दॅन 6 months अदर डेटर्स. बघा आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे आउट ऑफ डेटर्स डेट्स ड्यू फॉर मोर दॅन 6 months वेअर ₹1,04,000. सो मोर दॅन 6 monthsसाठी 1,04,000 आहेत आणि अदर डेटर्स जे आहेत ते अदर डेटर्स रिमेनिंग अमाऊंट असणार आहे. टोटल डेटर्स अमाऊंट बघा ट्रायल बॅलन्समध्ये. ट्रायल बॅलन्समध्ये टोटल डेटर्सची अमाऊंट दिलेली आहे 8 lakhs. ओके. सो 8 lakhs मायनस 1,04,000 इट विल बी 6,96,000. अशा तऱ्हेने टोटल डेटर्स आहेत 8 lakhs. अँड देर इज अदर आयटम, सेकंड आयटम दॅट इज बिल्स रिसिवेबल. सो BR, these are trade receivables and the amount is 1,16,000. So total is 9,16,000. This is the final total. Okay. Now cash and cash equivalents. See the trial balance. कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्समध्ये कॅश ऑन हँड अँड बँक बॅलन्स असं दिलेलं आहे. त्यामुळे कॅश ऑन हँड आणि बँक बॅलन्स. कॅश इन हँड आहे 1,20,000. बँक बॅलन्स दिलेला आहे 9,88,000. त्यामुळे टोटल 11,08,000. आणि नाव द लास्ट नोट. शॉर्ट टर्म बॉरिंग झाल्यानंतर ट्रेड पेबल्स, अदर करंट लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स आपण केलेले आहेत. त्यानंतर ॲसेट साईडला अदर नॉन करंट ॲसेट्स, ट्रेड रिसिवेबल्स, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस एवढंच केलेलं आहे. टँजिबल फिक्स ॲसेटची नोट केलेली नाही आहे कारण नोटमध्ये नेट ब्लॉक दिलेलेच आहे. अदर करंट इन्व्हेस्टमेंटची नोट करायला हवीच असं नाही. तुम्ही तिथेच कंसात इन्फॉर्मेशन लिहू शकता अबाउट फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. अदरवाईज यू हॅव टू प्रिपेअर द नोट. ओके.
इट इज अप टू यू. काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे त्याच्यासाठी. तुम्ही तसं शॉर्टमध्ये जर डिटेल इन्फॉर्मेशन फारसं नसेल तर नोट न करताही लिहू शकता. ओके, बिकॉज प्रिपेअरिंग एव्हरी नोट्स टू अकाउंट इज टाईम कन्झ्युमिंग. शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे येणारे स्टाफ ॲडव्हान्स and amount is 1,94,800. Okay, so we have completed all the notes. आता आपण अमाऊंट फिल करणार आहोत आपण कन्स्ट्रक्ट केलेल्या बॅलन्स शीटमध्ये. सी दिस प्रॉब्लेम्स बॅलन्स शीट. शेअर कॅपिटल आपल्याकडे सगळ्या नोट्स रेडी आहेत, त्यामुळे मी नोट्समध्ये बघते आणि त्याच वेळेला ट्रायल बॅलन्समध्ये ज्याच्या नोट्स मी केलेल्या नाही आहेत त्याही बघणार आहे मी. शेअर कॅपिटल नोट नंबर 1 40 lakhs. देन रिझर्व अँड सरप्लस 8,80,000. देन लॉंग टर्म बॉरोइंग्स नोट नंबर 3 6 lakhs. शॉर्ट टर्म बॉरोइंग्सची नोट मी केलेली नाही आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेममध्ये शॉर्ट टर्म बॉरोइंग शॉर्ट टर्म लोन्स या नावाने दिलेलेच आहेत, त्यामुळे 1 lakh. हवं असेल तर इथे तुम्ही शॉर्ट टर्म लोन्स असं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता. त्यानंतर चौथी नोट आपण केली आहे ट्रेड पेएबल्सची 2,80,000. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीज 10,000 आणि त्यानंतर 22,000 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स. $2,80,000, 10,000 and 22,000. इट इज करेक्ट. मी नोट्स चेक केल्या, सगळं बरोबर आहे ना, कुठली अमाऊंट राहिली नाही ना. आता ॲसेट साईड. फिक्स ॲसेट टँजिबल नेट ब्लॉक या नावाने दिलेल्याच आहेत, त्यामुळे त्या आपण डायरेक्टली लिहिणार आहोत 24,70,000. त्यानंतर अदर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू मी इथेच लिहिलेली आहे. तुम्ही ही नोट म्हणून लिहू शकता वेगळी, किंवा असंच शॉर्टकट लिहिलं तरी चालेल. ज्या वेळेला प्रॉब्लेम होत नाही त्यावेळेला हे शॉर्टकट्स नेसेसरी असतात. अदर नॉन करंट ॲसेट्स नोट नंबर 7 53,200. करंट ॲसेट्समध्ये आहे इन्व्हेंटरी आपल्याला स्टॉक या नावाने दिलेलीच आहे, त्यामुळे त्याची पण नोट मी तयार केलेली नाही आहे. 10 lakhs. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल्स 9,16,000 नोट नंबर 8. कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्स नोट नंबर 9 11,08,000. आणि शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस 1,94,800. ओके, सो नाव यू हॅव टू टॅली द बॅलन्स शीट. Solve this problem in your notebook, and if there is any doubt you can ask. Okay, that's all.